संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्यात आज दोन्ही सभागृहांमध्ये प्रमुख विधेयकं होणार सादर. विविध विधेयकांवर चर्चा होण्याची अपेक्षा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंशी साधला संवाद. जो खेलेगा वो खिलेगा हा मंत्र लक्षात ठेवून खेळाडूंनी उत्तुंग कामगिरी करण्याचं केलं आवाहन. राज्यासह देशभरात हर घर तिरंगा अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात. या अभियानाला वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्षपूर्तीची ही जोड. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारत कोणत्याही स्तरापर्यंत जाऊ शकतो असा संदेश ऑपरेशन सिंदूरनं जगाला दिल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापूर शहरातल्या 1850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन. विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक. महाराष्ट्र टँकरमुक्त करण्यासाठी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचं मोलाचं योगदान असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार. डांगे यांच्या आत्मचरित्राचं केलं प्रकाशन. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज दिली जाईल, तसंच थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र देण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी मेळाव्यात ग्वाही. आणि बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मिती क्षमतेत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा.